लढतीकडे सध्या फोकस करावे लागेल. एक बिग फाईट नक्कीच पाहायला मिळते. बोर्डी सार्थक सेंडी भगत हा संघ सध्या बॅटिंग करताना दिसेल. दुसऱ्या बाजूने प्रदीप पासवान यांनी जो स्पॉन्सर केलेला संघ म्हणजेच पाहायला मिळतो विद्या बुक कंपनी हा संघ सध्या मैदानात फिल्डिंग करताना दिसेल. सलामीचे 2 धुरंधर सध्या मैदानात बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत. रायटी बॅटर उंचीपर्यंत नक्कीच पाहायला मिळतात. मनगट खूप मजबूत आहेत. बोर्डी म्हटलं की अगदी समुद्राच्या किनारे लगतचं हे गाव आणि जेवढे मात्र समुद्र किनाऱ्याचे गावातील प्लेयर आपण जेव्हा जेव्हा मैदानात पाहतो खांदे मजबूत असतात कारण की हवेच्या विरुद्ध खेळण्याची प्रॅक्टिस त्यांची नेहमीच पाहायला मिळते. आणि त्याच्याचमुळे आज जर पाहायला गेलं तर या 2 धुरंधरच्या या बोर्डी टीमकडून कसं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाईल आणि त्याच्याचमुळे सध्या फिल्डिंग करताना दिसतील टीम विद्या बुक कंपनी. दोन्ही संघ आपला 12 मॅन आमच्या कॉम बॉक्समध्ये पाठवा. यतीन आणि दुसऱ्या बाजूने अश्विन सलामीच्या भूमिकेत सध्या बॅटिंग करण्यासाठी. अश्विन एक प्रोफेशनल टेनिस नेहमीच खेळतो. नेहमीच मोठमोठ्या टुर्नामेंटचा भरपूर अंदाज त्याला सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर विद्या बुक कंपनी ही सुद्धा संघ जर पाहायला गेलं तर तगडा संघ आहे. म्हणजेच या मॅचमध्ये एक चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. सलामीचा षटक सध्या बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये सोबत यतीनच्या समोर आहे. यतीन तितकी चांगली बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अगदी धुमाकूळ घालण्यासाठी इथे सज्जच आहे. तो समोर जर पाहायला गेलं तर तितकी चांगली जादुई गोलंदाजी करावी लागेल. फ्रंटलाईन सिमरने पेस वेरी करावा लागेल. विकेट सातत्याने घ्याव्या लागतील या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. पाहूया पॉवर प्लेमध्ये कसं चित्रण घडामोडी होतील. आणि या मॅचमध्ये सध्या सलामीचे 2 फलंदाज मैदानात दाखल आहेत. आपल्या डावाचा आकार देण्यासाठी धडाकेबाज सामना स्टार्ट. 2 ऑफिशियल पंच ओमसाई स्पोर्ट या यूट्यूब वाहिनीवरती थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं. बोला पुन्हा एकदा तयार. आखुटपणे बोलता जास्त रूम दिला आणि या बोलते ऑन साईडला फटका थोडासा मिसके होता. टाइम प्रॉपर नव्हता आणि त्याच्याचमुळे इथे बॉल कॅल्क्युलेट बरोबर बॅटवरती आलेला नाहीये. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स इथे ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने खातो पण सध्या टीम बोर्डी सार्थक सेंडी भगत. बॉलर पुन्हा एकदा तयार ऑन द विकेट. हा बॉल सुद्धा आखुटपणे बोलता ऑन साईडला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर डीप मध्ये आहे. झेल ड्रॉप. बॉल चला मागे. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत आणखीन 2 धावा इथे ऍड होतील. यतीनचा या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर टायमिंग बरोबर नाहीये. टाइमिंग के साथ जो खेलता है वही सही खिलाड़ी होता है. परंतु यतीन थोडंस मिस की टायमिंग पाहायला मिळते त्याच्या मार्फत. पहिल्या 2 बॉलती यारी चुकी नाहीये. खूप चांगले इथे टायमिंग दाखवत असला हा बॉल जाईल 1 बॉल सीमारेषा पार. येतो हा धडाकेबाज चौकार. पुन्हा एकदा आखुटपणा बॉल हा सुद्धा जास्त रूम दिला. संधी होती मोठा हिट मारण्याची आणि यतीनने त्याच्यावरती षटकार सजवला. हा बॉल सुद्धा चालला मागे. हा बॉल येतोय षटकार. 6 धावा 6 रन. बिरसा मुंडा चषक सध्या आपण पाहतो. या मॅच मध्ये तितकी चांगली कमालीची बॅटिंग सध्या पाहायला मिळते. पॉवर प्लेचे पहिले षटक टीमची धावसंख्या 14-14. हा बॉल सुद्धा त्याच लेंथवरती सातत्याने चुकी होते परंतु त्याचा पूर्णपणे फायदा उचलत असताना हा बॉल सुद्धा चाललाय मागे. परंतु इथे एक सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. टीम
बोर्डी सार्थक सेंडी भगत हा संघ आतापर्यंत लई लूट करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये धावांची गती वाढवत असताना धाबा आहेत फलकावरती 15 धाबा. विकेट आतापर्यंत काढता आलेली नाहीये. या फ्रंट लाईन सीमर बॉलर जर पाहायला गेलं तर भरत सध्या चांगली गोलंदाजी नाही, ते थोडासा टप्पा जो आहे आखूड टप्प्याचा ठेवण्याचा प्रयत्न. याडी चांगला बॉल आतमध्ये येणारा अगदी कट करायचा होता पण ओव्हरची ते समाप्ती. पहिलं षटक राहिलं टीम बोर्डी सार्थक सेंडी भगत या टीम कडून, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धाबा अक्षरशः आहेत फलकावरती 15 धाबा. 9 लॉस ऑफ विकेट टीम बोर्डी. यावेळी फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती चपराक देत असला हा बॉल आसमानी टोला अश्विनच्या बॅट मधून येतो. हा एक जबरदस्त हिट षटकार. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते सकाळच्या या सत्रामध्ये. एंटरटेनमेंट सध्या जारी, सातत्याने बिग हिट सध्या केले जातात. अश्विनच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या 21-21. सध्या फुल चार्ज आहेत दोन्ही बॅटर. माहिती एक मोठा आकडा जर इथे सेट करायचा असेल तर बॅटिंगच्या जोरावरती मोठं एक तगडं आव्हान इथे ठेवावं लागेल. अगदी तोच प्रयत्न सध्या जारी. बॉलर पुन्हा एकदा तयार. ईश्वर सरळ बॅटने खेळायचा होता, बॉल ऑफ साईडला कट करायचा होता. बळल्यानंतर थोडासा सबमध्ये जर पाहायला गेलं तर गोल्डन स्पॉट वरून उसरी घेत विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी याडी. लेन तितकंच चांगलं, तितकाच जबरदस्त पाहायला मिळतो ईश्वरच्या मार्फत. बॉल जास्तीत जास्त डॉट काढावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. हा बॉल चालाय मागे, जोपर्यंत बॉलला कव्हर करतील बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. वाईट +1 म्हणजे टोटली 2 धावा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ. 5 ओव्हरचा हा सामना आपल्या समोर रंगत असताना पॉवर प्लेचे दुसरं षटक सध्या जारी. इथून एखादी विकेट आली दडपण येऊ शकतं, परंतु या मॅच मध्ये ईश्वरला विकेट टेकरची भूमिका बजावावी लागेल. समोर अश्विन आहे विस्फोटक फलंदाज. ईश्वर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. ओहो, हेलिकॉप्टर ऑफ साईडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा पार. इट्स अ 4 रन, 4 रन. सत्रामध्ये नाश्ता जरूर केला नसेल. आपल्याला फक्त मैदानात जाऊन धाबात फक्त ठोकायचे आहेत. अगदी तशी बॅटिंग दाखवत असताना हा बॉल वेस्ट साइड फुलटॉस बॉल बॉल ऑन साइडला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. जोपर्यंत बॉलला फिरकते पंच दर्शवते नो बॉल. जास्तीत जास्त उंची प्राप्त करत असताना बिमर. नो बॉल +1 टोटली 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29. 29 धावा आहेत. फ्रीची संधी. पण एकदा बोलत यार ईश्वर समोर यतीन. हा बॉल फुल टॉस ऑन साइडला फटका चांगला आहे. टायमिंग स्वीट आहे. यतीनच्या बॅट मधून हा बॉल सुद्धा चाललाय. आसमानी टोला देत असताना येतो हा षटकार. पुन्हा एकदा याडी ऑन साइडला स्लोक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल येत आहे फिल्डर 3 पण तो कॉलिंगच नाहीये. निर्जन नसताना बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल. 1 बॉल जो पण बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा ऍड. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत टीम बोर्डी सार्थक सेंडी भगत. टीमची परिस्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने जलद गतीने थोडासा जर पाहायला गेलं तर आउट क्लास बॅटर आहे यतीन. आणि यतीनच्या बॅट मधून जर पाहायला गेलं तर ओव्हरची समाप्ती. पंच ओव्हर समाप्त.
खूपच बाहेर, नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा येईल. एक इथे एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38 धाबा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या मार्गस्थ. बॉलर पुन्हा एकदा गिरजा तयार. सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण तो तसं झालेलं नाहीये. चांगली बॅटिंग. याने ऑफसाईडला फ्रीच्या बॉलती फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये फक्त पाहावं लागेल. नो बॉल पुन्हा एकदा. बॉल सीमा पार. इट्स अ 4. 4 चौकार. चांगली बॅटिंग. यावेळी फ्रीच्या बॉलवर अश्विनच्या पुन्हा एकदा नावाचा विन इथे दाखवत असता. हा बॉल अगदी ताणून खेचून लोंगनच्या वरतून पाठवला सीमा पार. येतो हा आणखीन एक 4 धाबेचा. येतो हा चौकार. आलेल्या पण कुठे फाईट करत दिसत नाहीये, कारण की बॉलिंग तितक्याच अटॅक जर पाहायला गेला तर व्यवस्थित नाहीये. त्याचाच फायदा घेतला टीम बोर्डी टीमने आणि अखेर एक बिग विकेट अश्विनला लागते. परताव माघारी. पहिला धक्का. फलंदाज अश्विन मैदानाच्या बाहेर बाद. बॅटिंग अश्विनच्या मार्फत पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 53 धाबा. बॅटिंग करण्यासाठी आता अमर विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच क्रिकेटच्या धर्तीवरती जेव्हा जेव्हा येतो अगदी तांडव घेऊन मैदानात उतरतो. आणि आल्या अमरच्या बॅट मधून टायमिंग तर खास वाटतं. आणि हा बॉल सुद्धा पाठवला ब्रह्मांड नगरी मधून अगदी ढगाला लाइटिंग लावत. येतो हा अमर नावाचा ब्रँड षटकार. एक बाद होऊन पटेल माघारी. एकाच ओव्हर मध्ये 2 झटके. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 59. 59 आकड्यावरती 2 गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकातील. टीमची धावसंख्या जर पाहायला गेलं तर नक्कीच आतापर्यंत खूप चांगले पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल पुन्हा एकदा व्यवस्थित लाईन वरती. तोपर्यंत ओव्हरच्या ते समाप्ती. ओव्हर नंबर 3 चा खेळ ते समाप्ती. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतो फलकावरती. धाबा आहेत 59. 59 धाबा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे बोर्डी सार्थक सेंडी भगत. मध्ये चटके जरूर खाले, परंतु त्यानंतर खूप चांगली बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला, कारण की विकेट 2
अश्विन आणि त्यानंतर अमर, कारण की आपण फास्ट बॉलरला खेळू शकतो, षटकार मारू शकतो, पण कदाचित स्लोवर वन बॉलरला तेवढंच वाचून खेळणं थोडंसं कठीण, कारण की टायमिंग तितकं जमत नाही आणि त्याच्यामुळे 2 झटके एकाच ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती ईश्वर. ओहो, वेगवान बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न डिविनचा राहिला होता, पण बॉल बॅटवरती पुन्हा एकदा आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते ईश्वरच्या मार्फत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर ईश्वरकडे थोडंसे नाराजगी, पण या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऑन द विकेट. हलक्यातीने बॉलला पुन्हा एकदा कट केला, फिल्डर आहे गलीमध्ये, जो पण बॉलला फील्ड करतील. धावसंख्या फक्त एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग सध्या बोर्डी सार्थक संदीप भगत टीम या मॅच मध्ये खेळत असताना. आडव्या बॅटने खेळायचा होता, पुन्हा एकदा स्लोग हिट करायचा होता, पण बॉल पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाहीये. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, कारण की यतीन सातत्याने लेग स्टिक वरून ऑफ स्टिक वरून येण्याचा खेळण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. बॉल बॅटवरती येत नाहीये. सलामीचे 2 ओव्हरमध्ये यतीनचा क्लास खूप जबरदस्त राहिला. बॉलर पुन्हा एकदा तयार ईश्वर. ओहो, पुन्हा एकदा याडी चांगला बॉल, थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, बाउन्स झाला आणि त्यानंतर खूप चांगला बाउन्स बॉल. तो पण इथे येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर फक्त 2 धावा खर्च केले. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 4. चांगली गोलंदाजी, टीमची धावसंख्या 61. बॉलर तयार. आडव्या बॅटने याडी ऑन साइडला, यतीनचा तडाखा, हा बॉल सुद्धा थांबणार नाहीये. हा विदाउट तिकीट बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत करत असणार टीम विद्या बुक कंपनीच्या विरुद्ध. बोर्डी सार्थक संदीप भगत. विद्या बुक कंपनीचा विचार केला तर प्रदीप पासवान हे ओनर आहेत या टीमचे, परंतु काय परिस्थिती सध्या ओढवली या टीमकडे, कारण की जबरदस्त अटॅक करत असताना बॅटिंग पॉवर आतापर्यंत टीम बोर्डी. हा बॉल फुलटोस होता, याडी बॉल फील्ड करतील, एक धाव घेण्याचा प्रयत्न, चुकीची फेकी. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धावसंख्या मिळणार नाहीये. येते डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, फुलटोस बॉल होता. डिविनला थोडासा इथे अगदी बॅटचा स्विंग ओपन करायचा होता, परंतु टायमिंग ते झालेलं नाहीये. येते डॉट बॉल. चांगली गोलंदाजी विशाल. हा बॉल फुलटॉस, जास्त उंची इथे प्राप्त केली, पंच पुन्हा एकदा दर्शवते नो बॉल. जास्तीत जास्त यावेळी जर पाहायला गेलं तर नक्कीच उंची होते आणि त्याच्याचमुळे वेस्ट आहे फुलटॉस बॉल. इथे धावसंख्या मिळणार नाही, परंतु नो बॉल अतिरिक्त धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 68. याडी चांगला फटका, याडी स्ट्रेट मारत असताना ईश्वर आहे, परंतु त्याला बीट करून बॉल सीमा पार. मिळते धावा 4. हा बॉल सुद्धा हवेत खेळला. हा बॉल सुद्धा डिविनच्या बॅट मधून माघारी जात असताना हा बॉल तितकीच चांगली झेली ते पकडले आणि अखेर डिविनचा खेळ सुद्धा खल्लास. विकेट नंबर या मॅच मधून पतस्त.
चांगली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग सध्या पाहायला मिळते. शेवटचा षटक आहे ओव्हर नंबर 5. टीमची धावसंख्या स्कोर करती जाऊन पोहोचते 72 आणि याने पाहावं लागेल बॉल कुठे पिच झालाय, पण तो खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पंच दर्शवतील कुठे ना कुठे हा बॉल पुन्हा एकदा मारा करावा लागेल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ॲड व्हाईटच्या रूपाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 73. 73 धाबा. याने ऑप्शनला फटका पुन्हा एकदा कट करत असताना ओव्हर कव्हरला हा बॉल चला डीप मध्ये, कव्हर पॉइंट मध्ये डीपला फिल्डर जो तो बॉलला फीड करतील. एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 74. 74 धाबा. चांगली बॅटिंग आतापर्यंत. कालच्या दिवसातील उच्चांक आकडा 78. 78 धाबा होता. पुणे दोन साईडला फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने पुढे येतील. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर काढू ती 75. 75. आता बॉल शिल्लक आहे त्या षटकातील. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी विशालच्या मार्फत. बॉलर पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, पण तो बॉल पडल्यानंतर चालाय मागे. पंच दर्शवतील यस ओव्हर समाप्त. आणि या ओव्हर समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 75. 75 धावा. म्हणजे 5 ओव्हर मध्ये या मॅचला जिंकायचं आहे विद्या बुक कंपनी समोर. टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी 76. 7 धावेचे टार्गेट. घेऊया छोटासा ब्रेक, देऊया डीजे रॉकी यांना संधी. जिंकण्यासाठी 76. 7 धावेचं. 2 सलामीचे फलंदाज मैदानात दाखल होत असताना एक मोठं टार्गेट आहे. आज इथून तुम्हाला मालगाडी नाही तर बुलेट ट्रेन चालवावी लागेल. हे 2 फलंदाज सध्या धावेला आकार देऊ शकतील.
76 7 धावेचं टार्गेट. चला तर लगेचच फिल्डिंगचे अरेंजमेंट करून घ्यायचं आहे टीम बोर्डी. 76 76 धावेचं टार्गेट आहे. कुठलेही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. क्रिकेट म्हटलं की तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीच्या जोरावरती हा सामना फिरवावा लागेल. तो समोर जर पाहायला गेला तर तितकाच मातबर संघ आहे या स्पर्धेमध्ये उतरत असणार. बोर्डी सार्थक सेंडी भगत हा संघ दोन्ही जर पाहायला गेला तर दोन्ही संघाकडे खूप मोठी स्टारकास्ट आहे. एका बाजूने टीम बोर्डी प्रोफेशनल टेनिस क्रिकेटचा सितारा उमर सध्या आहे बॉलिंग ट्रॅकमध्ये. तो समोर तितका ताकदवान फलंदाज दोन फलंदाज सध्या आहे गिरजा आणि दुसऱ्या बाजूने संजय. ही जोडी सध्या मैदानात टीम विद्याबुक कंपनी टीम कडून. तर बॉलर तयार. पॉवर प्लेचे पहिले षटक या मॅडिटरी पॉवर प्ले मध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये पुणे डांबर. गेम स्टार्ट. एव्हरी गो. फर्स्ट बॉल या मॅच मध्ये पडताना दिसेल. अराउंड विकेट. पहिल्याच बॉल फुलटच होता. ऑनसेला टर्न करायचा होता. पडल्यानंतर पुन्हा एकदा इथे जाईल बॉल विकेट किपर हातामध्ये. पंच दर्शवतील वाईटची खूण अतिरिक्त धाव संख्या कारण की बॉडीला इथे ब्रश होणार नाहीये. चांगली इथे धावगती नक्कीच पाहायला मिळते. चांगली या ऑप्शन फटकारा चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून बॉलला कट केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमा पार. गिरजाच्या बॅट मधून पहिला येतो वार. येतो हा चौकार. नंतर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. इथे जर पाहायला गेलं तर अपील केली होती तो बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपर हातामध्ये येतो. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सातत्याने दडपण सध्या पाळण्याचा प्रयत्न होऊ शकतो कारण की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करायचे आहे पॉवर प्लेचे पहिले षटक पुणे एकदा कट करायचा होता. या पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर गल्लीमध्ये जो पण तो बॉलला फील करतील तोपर्यंत धावसंख्या जर पाहायला गेलं तर एकच इथे कॅल्क्युलेट केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते. फलकावती धावा आहेत 6. पंच 4 ना 5 पाहिजेत. एकेकडे 2 लावणार तरी चालत. एकाच साईडला पॉवर प्ले मध्ये 2 फिल्टर चालतील ना. चालेल. फक्त 4-5 चं कॉम्बिनेशन पाहिजे बस. याने कट करण्याचा प्रयत्न इरादा थोडासा चुकीचा होता पण इथे पुन्हा एकदा लाईफ लाईन कॅट पकडता आलेला नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 7. पहिलं षटक सध्या मार्गस्थ. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये. मोठं टार्गेट आहे 76 7 धावेचं. पुन्हा एकदा कट करायचा होता. हा बॉल थोडासा पडल्यानंतर ऑफ ब्रेक आतमध्ये यावेळी बॉलला टर्न केला आणि त्यानंतर येतो डॉट बॉल. अपेक्षा होते की बॉल पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर जाईल पण तिथून थोडीशी भिरकी घेतली आणि त्यानंतर बॉल पुन्हा एकदा स्लोवर वन. हा बॉल जो पण तो बॉलला फील्ड करतील गुगली टाकण्याचा प्रयत्न होता व तिथे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या ओनली 8 रन्स. 9 लॉस ऑफ विकेट टीम यावेळी विद्याबुक कंपनी. यावेळी बॉलला पाहावं लागेल. जास्तीत जास्त बाहेर पंच दर्शवतील. येस इट्स वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा या टोटलमध्ये ॲड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. या अतिरिक्त धावसंख्येने चांगली आतापर्यंत नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त खेळाचं आतापर्यंत प्रदर्शन टीम बोर्डी. यावेळी ऑन साईडला फक्त दिशा देत असणार. बॉल पहिल्या लेगला चाललाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल ऑलमोस्ट सीमारेषा पार.
मिती धाबा 4. आणखी एक दमदार चौकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चौकार. उपशीला पुन्हा एकदा बॉलला ढकललं पण तो फॉलो थ्रू मध्ये बॉलला पुन्हा एकदा फील्ड करते. धावसंख्या मिळणार नाही. सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या पाहायला मिळतो कारण की मोठं टार्गेट आहे. मोठ्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील. गिरजाचा तोच प्रयत्न सध्या मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा हा बॉल कट करायचा होता पण बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये संधी दिली जात नाहीये. जास्त रूम दिला जात नाहीये आणि अपेक्षेप्रमाणे जर पाहायला गेलं तर इथे गिरजाला आपलं स्ट्रोक सिलेक्शन जे आहे ते करता आलेलं नाहीये. त्याच्यामुळे थोडीशी जर पाहायला गेलं तर दबाव आहे. प्रेशराइज गेम. टीमची धावसंख्या आहे 13 धाबा. याने वन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर नाहीये. वन बॉल सीमा पार. गिरजाच्या बॅट मधून हा तिसरा बॉल चौकार. बॅटिंग तर विकेट जर पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत घेता आलेली नाही पण तो धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे. या ओव्हरचा विचार केला तर टोटली 10 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 18. याने वनसीला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने बॉलवरती येतील. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत आणखीन 2 धावा ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स पुन्हा एकदा ऍड. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. चांगली बॅटिंग आतापर्यंत. 7 धावेचे टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 2. बॉलर पुन्हा एकदा तयार. अश्विन ऑप्शनला हा बॉल हवेत खेळला. फिल्डर आहे आणि जज करत असताना झेल इथे पकडला जाईल आणि पहिला झटका. गिरजा बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद. ओव्हरची समाप्ती. पहिले षटक टी 7 धावेचे लक्ष्य आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. या इनिंग मध्ये या 18 बॉल मध्ये अजूनही धावांचा पल्ला जो आहे तो भरपूर मोठा पाहायला मिळतो. या पल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तितकीच मोठी जोखीम स्वीकारावी लागेल. यानंतरचा होणारा सामना यंग स्टार बोरशेती वर्सेस सोमटा. आपण लगेच टॉससाठी या. यंग स्टार बोरशेती वर्सेस सोमटा टीम आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीमला विनंती आपण ताबडतोब रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 76 धावेचे लक्ष्य आहे या मॅचला जिंकण्यासाठी. लक्ष्य जर पाहायला गेलं तर अजून भरपूर लांब पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने बॉलला खेळायचं होतं पण बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झाला. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपर हातामध्ये येतोय. डॉट बॉल. धाव इथे मिळणार नाहीये. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहायला गेलं तर अजूनही 56 धावेची आवश्यकता. परंतु त्यानंतर वाईट जिंकून अतिरिक्त धावसंख्या मिळेल. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते कारण की बॉल टर्न करण्याची ताकद आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक या दोन्ही गोष्टी जर पाहायला गेला तर हा बॉल थोडासा स्पीड या बॉलवरती होता परंतु तितका चांगला ड्राईव्ह. फिल्डर डिबिन जोपर्यंत बॉलला उचलेल तोपर्यंत 2 धावा इथे ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोस्ट फलकावते. धावसंख्या 23. यंग स्टार बोरशेती आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. टीम बोरशेती आडव्या बॅटने ऑन साइडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर जोपर्यंत बॉलला फील्ड करेल. धावसंख्या फक्त एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावेवरती. चांगलं बॅटिंग सध्या पाहायला मिळते. तितकी चांगली इथे गोलंदाजी कारण की हवे होऊ दिलेले नाहीये. प्रत्येक बॅटरला संयमाचं क्रिकेट सध्या खेळलं जातं विद्याबुक कंपनी टीमकडून.
कारण की धावसंख्येचा पल्ला भरपूर मोठा गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी तितके चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीला खूप चांगलं क्रिकेट खेळलं पण त्यानंतर पुन्हा या मॅचमध्ये इन ॲक्शन सध्या आहे टीम. पकड मजबूत करत असताना टीम बोर्डी सार्थक शेंडी भगत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने प्ले अँड मिस कारण की स्विंग खूप चांगला आहे. बॉल बॅटवरती येत नाहीये. सातत्याने दळपण सध्या घेऊन खेळते टीम आणि त्याच्यामुळे सध्या दबाव पाहायला मिळतो. शेवटचा बॉल पुन्हा एकदा कट करायचा होता पण हा पुस्तक पडण्यात तितक्याच वेगाने ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या फलकावते आहे ओनली 24 24 धावा 3 ओव्हर समाप्त. तीसरे नंबर लागला का बॉलर मला पण नाही बॉलरचं नाव बॉलर नेम जयेश जयेशच्या पहिल्या बॉल होती इथे. या ओव्हरचं खातं सध्या ओपन होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 51 51 धावेची आवश्यकता. 11 बॉलमध्ये 51 51 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. वन साईडला याडी फटका पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न आहे. डीपमधून वेगाने पुन्हा एकदा फिल्डर येतील. बॉल जोपर्यंत कव्हर करतील त्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. एक वेगळाच कॉन्फिडन्स घेऊन जाण्यासाठी खूप चांगलं मनोबल वाढवण्यासाठी तितकी चांगली पॉवर जॅक करावी लागेल. बोला तयार सफलून ऑन साईडला फटका तर हवेत आहे पण तो फिल्डर जोपर्यंत बॉलवर येईल पुन्हा एकदा 2 धावा इथे मिळतील का. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा एकदा या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 29-29. कृष्णा सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता पण तो जास्तीत जास्त बाहेर. मला वाटते तिथे पंचदशातील आउट. डिविन यावेळी स्लोवर बन टाकण्याचा प्रयत्न. आधीच लाईन ओळखली ती बॅट्समन विशालच्या मार्फत. तोपर्यंत एकाच अतिरिक्त एक सिंगल इथे मिळेल कारण की एका धावेच्या मदतीने थोडासा धावफलक पुढे जाताना दिसेल. धावफलक जर पाहायला गेला तर जाऊन पोहोचतो 38-38 धावा.
चांगली बॅटिंग आतापर्यंत बॉलिंग अटॅक तितका चांगला, कारण की स्पेल जर पाहायला गेलं तर नक्कीच स्पेलचं खूप चांगला आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, त्यानंतर 12 धावा. पुढे बोलता पुन्हा एकदा ऑन साईडला अलॉंग द कार्पेट बॉल अक्षरशः जमीनला गुदगुल्या करत चाललाय. डीप मध्ये फिल्डर लोंगरला बॉलच्या फ्रेम मध्ये येईल. तोपर्यंत एकच सिंगल, या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 39. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शेवटचे षटक. या मॅच मध्ये आता जास्त काही शिल्लक राहिलेलं नाहीये. या मॅच मध्ये पूर्णपणे हवी आहे टीम, बॅटिंग करत असताना पाहिजे तितका परफॉर्मन्स देता आलेला नाहीये. परफॉर्मन्स खूप चांगला राहिला, पण तो तितके चांगले बॉलिंग अनालिसिस जर पाहिला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये विद्यापू कंपनी प्रदीप पासवान यांचा संघ या मॅचमध्ये जास्त काही चांगली गोलंदाजी करू शकलेला नाहीये. आणि त्याच्याचमुळे एक भलं मोठं टार्गेट घेऊन मैदानात उतरले. त्या मैदानात पाठलाग करत असताना आतापर्यंत टीमची धावसंख्या आहे 40. शेवटचे 2 बॉल सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल टर्न करायचा होता, बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक हिट, पण तो बॉल पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाहीये. येतोय डॉट बॉल. आता शेवटचा बॉल आहे गेम आणि हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये दाखल पडतो. हार्ड लक टीम. या मॅच मध्ये आपण आलात बिरसा